करायचं असेल, आता सुख तर प्रत्येकालाच आहे, दुःख कुणाला आहे, म्हणजे दुःख कुणालाच नको आहे. म्हणजे आपल्या प्रत्येकाचा काय आहे तर आपल्या जीवनामध्ये सुख मिळवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतो. मग सुख मिळवण्यासाठी वंदना करतो किंवा विहारात येतो किंवा जे काय आपण प्रयत्न करतो हे सर्वच सुख प्राप्त होण्यासाठी आहे. तर थोडक्यात भगवान बुद्ध म्हणतात की प्रथम मनुष्याने आपण शिलाचं पालन केलं. कशाचं? शील. मग शिलामध्ये काय? पाणातिपाता वेळोवेळी शिखावधान समाधी, मी प्राणी हिंसा करणार नाही, यज्ञ वगैरे भगवान बुद्धांनी नाकारलेलंच आहे. आणि म्हणून ती गोष्ट यज्ञ आता परंपरा बंद झाली. त्याचे काही वेळा लोक प्रतीक म्हणून त्याला घरात कणकीची गाय वगैरे म्हणून ते त्याचा बळी देतातच असो. तर अशा प्रकारे थोडक्यात की कुठल्याही प्राण्याची हिंसा करू नये. जे काही संत वगैरे आहेत त्या तुकाराम महाराजांनी देखील सांगितलं. सगळ्या शतकामध्ये तुकाराम महाराज होऊन गेले आणि तुकाराम महाराजांनी देखील सांगितलं की देवाला जर नवस करून जर मुलं होत असतील तर मग एखाद्या कुमारिकेनं लग्न न करता त्या कुमारिकेनं देवाला कोंबडं वगैरे कापावं आणि म्हणावं की मुलं होते. तर तसं काही होत नाही, विज्ञान देखील मान्यता देत नाही, होतच नाही. मग जे संत तुकाराम महाराज यांनी सांगितलं ते 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी सांगितलं की हिंसा करू नका, कुठलाही बळी देऊ नका.